नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, आपण पाहिलं तर दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक प्रकारे रोजगार हा उपलब्ध होतो. परंतु तरी देखील जे काही दिव्यांग व्यक्ती असतील त्यांच्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी रोजगाराच्या योजना त्यांच्यासाठी जरी असल्या तरी एक प्रकारची त्यांच्यामध्ये आर्थिक उपलब्धता ही जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक चणचण भासत असते. आणि या संबंधी म्हणजे दिव्यांगासंबंधी राज्य शासनाने एक अतिशय महत्वाचा जी आर काढलेला आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य सरकारने तर बघा दिव्यांग व्यक्तींच्या ज्या काही कल्याण आहे त्या कल्याणासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी वेळोवेळी केलेल्या ज्या काही अधिनियम आणि योजनांच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, पुनर्वसन असेल इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी जरी खूप योजना असल्या तरी दिव्यांग व्यक्तींना रोजगार असेल किंवा स्वयंरोजगार असेल या क्षेत्रामध्ये त्यांना खूप कमी संधी आहे. सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर दिव्यांग व्यक्तीच्या उद्यमिता असेल किंवा उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी रोजगाराभिमुख बनवणे हे एक मोठं पाऊल राज्य शासनाला उचलावं लागणार आहे. आणि दिव्यांग व्यक्तींमध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता असेल, शारीरिक व मानसिक मर्यादा असतील आणि आर्थिक पाठबळाचा जो काही अभाव असेल इत्यादी अनेक कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा त्यांना स्वयंरोजगार म्हणजे एखादा रोजगार सुरू करण्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आलेल्या आपण पाहतो. तर दिव्यांग व्यक्ती हे कुशल असतात, मेहनती असतात, सक्षम असल्या तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मागे राहावं लागतं. आणि अनेक आपण आता जरी पाहिलं तर अनेक दिव्यांग व्यक्तींनी ITI पूर्ण केलेलं असतं, MSc EVT तसेच PMKVY असेल, NSDC असेल, NULM असेल किंवा इतर वेगवेगळ्या संस्थांकडून त्यांनी कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेलं असलं तरी त्यांना नियमित नोकरी करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात. आता आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्रातील मर्यादित रिक्त जागा त्यांच्यासाठी असतात. तसेच कार्यस्थळांवरील शारीरिक अडचणी असतील, त्यांना प्रवास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, त्याच्यामुळे त्यांना स्पर्धात्मक कामकाजातील जो काही वेग आहे या अशा अनेक कारणांमुळे प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती हा रोजगाराबाहेर फेकला जातो. आणि या प्रस्तावित योजनांमुळे प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना केवळ रोजगारच उपलब्ध होणार नाही तर त्यांच्या कौशल्यावर किंवा त्यांच्या सेवा पुरवठा व्यवसाय उभारून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होतील तसेच त्यांच्या कुटुंबात आर्थिक वाढ होऊन त्यांचा समावेश हा आत्मसन्मान आणि जीवनमानात त्यांच्या रोजच्या सुधारणा कशी होईल यासाठी राज्य शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी एक जी आर काढलेला आहे. आणि दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेत राज्य शासनाने आता त्यांच्यासाठी एक योजना काढलेली आहे. आता आपण पाहिलं तर या योजनेचा उद्देश नेमका काय आहे आणि ही योजना नेमकी त्यांच्यासाठी किती आर्थिक सहाय्य देणार आहे हे आपण पाहूया. तर बघा, त्यांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि हे जे आर्थिक सहाय्य आहे ते जास्तीत जास्त 15,000 इतकं आर्थिक सहाय्य त्यांच्यासाठी असणार आहे. आता या योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय असणार आहे तर बघा, प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय असेल किंवा स्वयंरोजगार असेल यासाठी त्यांच्या साधनांसाठी असेल, उपकरणांसाठी असेल त्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसेच बघा, आता त्याचे निकष काय असणार आहेत योजनेचे ते आपण पाहूया. तर बघा, ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहणार आहे. त्यासाठी अर्जदाराचे किंवा जे काही लाभार्थी असतील दिव्यांग त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची जी काही कमाल मर्यादा आहे ती 15,000 एवढी राहणार आहे, जास्त राहणार नाही. शासकीय प्रशिक्षण संस्था असतील किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्था असतील, दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेत पात्र असेल. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी साधन सामुग्री याच्यासाठी ते असणार आहे. आता हा झाला त्याचे निकष झाले. आता त्याच्यामध्ये नेमके कागदपत्र काय काय लागणार आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता. जो काही विविध नमुन्यातील अर्ज आहे तो आपण पुढे शेवटी अर्ज सुद्धा दाखवू. त्यानंतर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे त्यांचं जे काही UDID दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते सुद्धा असणं गरजेचं आहे. प्रशिक्षण त्यांनी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं असेल त्या संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र असावं आणि अधिवास प्रमाणपत्र असावं म्हणजे वय अधिवास म्हणजे डोम असेल त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर साधन सामुग्री आवश्यक साहित्यांची यादी आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील हा एक सर्वसामान्य सर्वांसाठी हा लागतो तर ते देखील असणं गरजेचं आहे. आता
त्यासाठी बघा परिशिष्ट अ मध्ये अर्जाचा देखील आपण नमुना त्यांना दाखवणार आहोत. त्यांनी काय करायचं की लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी आणि छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यसाठी सादर करण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली केली जाणार आहे. त्यासाठी समिती देखील नेमली जाणार आहे. आपण स्क्रीनवर ही समिती पाहू शकता. त्यासाठी अध्यक्ष जे असतील ते मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. त्यानंतर बघा या ठिकाणी सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी असतील. त्यानंतर सहाय्यक आयुक्त असतील, महाव्यवस्थापक असतील आणि दिव्यांग कल्याण विभागाचा जो काही जिल्ह्यातील अधिकारी असेल तो सदस्य सचिव असणार आहे. अशा प्रकारे त्यांची ही योजना आहे. आता याचं बघा जे काही त्यांना 15,000 दिलं जाणार आहे तर ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वाद्वारे त्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. आणि हा जो निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्याने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण जो काही अधिकारी असतील त्यांनी लाभार्थ्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि व्यवसाय नेमका त्याने सुरू केलाय का त्याचा वापर दुसरीकडे केलाय हे सुद्धा त्यांनी खातरजमा करायचे आहे. आणि सुरुवातीचा जो काही 1 वर्षाचा काळ आहे त्या काळात तो व्यवसाय लाभार्थ्याचा व्यवस्थित चालतोय का नाही आणि त्यासाठी जर का अडचण आली तर ती सुद्धा अडचण यांनी जे काही जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आहे त्यांनी पाहायचं आहे. लाभार्थ्याने व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला त्यांचा जो अहवाल आहे तो जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाला हा त्यांनी सादर करायचा आहे. आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरू आहे की नाही याची देखील पाहणी करायची आहे. त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे जे काही दिव्यांग कार्यालय आहे त्यांच्यासाठी हा अर्ज आहे. आता या अर्जाचा नमुना आपण स्क्रीनवर पाहू शकता. या ठिकाणी बघा दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री घेण्यासाठी वित्तीय अर्थसहाय्यासाठी अर्ज आहे. प्रति आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली विषय आहे, महोदय आहे, अर्जदाराची तुमची संपूर्ण माहिती आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव मराठीत आणि इंग्रजी दोन्हीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल आणि तुमचा जो काही पिन कोड असेल तो टाकायचा आहे. तुमची डेट, जन्मतारीख, त्यानंतर तुमचं वय, मोबाईल क्रमांक, ईमेल, पुरुष आहे की महिला आहे, वैवाहिक स्थिती, दिव्यांगत्वाचा प्रकार नेमका कोणता आहे, त्याची टक्केवारी किती आहे ते प्रमाणपत्रावर सर्व डाटा असतो. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकायचा आहे. ही झाली वैयक्तिक माहिती. त्यानंतर खाली तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक माहिती टाकायची आहे. शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा अंदाजे खर्च, तुमची जागा स्वतःची आहे की भाड्याची आहे आणि त्यानंतर जी काय कागदपत्रे आहेत ती त्या ठिकाणी तुम्ही छायांकित प्रती द्यायच्या आहेत, अटेस्टेड प्रती द्यायच्या आहेत. त्यासाठी बघा आपण कागदपत्रे देखील पाहिलेले आहेत. जे काही तुमचं वैश्विक ओळखपत्र आहे दिव्यांगत्वाचं ते द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे, रहिवासी दाखला किंवा वय आदिवास प्रमाणपत्र द्यायचं आहे. प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, त्यानंतर टूलकिट तुम्ही जे खरेदी केलं आहे त्याचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे जी काही त्यांची पावती असेल ती पावती आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे म्हणजे ज्या बँकेचा आधार सीडिंग आहे तो. आणि त्यानंतर खाली घोषणापत्र आहे. तर बघा तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी दिलेला आहे. या तुमच्या गावातील किंवा जवळचे कोणी असतील तर त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा की जेणेकरून जो कोणी गरजू दिव्यांग असेल तर त्याला याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे तुमचे कोणी आजूबाजूचे असतील, मित्र असतील, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून अशा प्रकारच्या चांगल्या योजनेला कोणीही दिव्यांग व्यक्ती मुकणार नाही. धन्यवाद.